जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। प्रत्येक क्षेत्रात आपला भरभक्कम ठसा उमटवणाऱ्या स्त्री शक्तीचा जागर करण्याचा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आजचा दिवस आहे। अंतराळ असो, समाजकारण असो किंवा राजकारण, कोणतंही क्षेत्र तिच्या कर्तृत्वाची झेप कमी करू शकलेलं नाही आहे। राजकारणात असंच एक गाजणारं नाव महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे। महिला दिनानिमित्त त्यांच्याशी केलेल्या या खास गप्पा। नमस्कार आणि जय महाराष्ट्र। सगळ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप शुभेच्छा। खरं म्हणजे हा एक दिवस नसून संपूर्ण वर्षभर कर्तृत्ववान आणि अशा महिलांचा सन्मान आपण केला पाहिजे की ज्यांनी महाराष्ट्रासाठी काही योगदान दिलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात ज्याची चर्चा आहे, लाडकी बहीण योजना, अर्थात महिलांसाठीची ही योजना महाराष्ट्रासाठी गेम चेंजर राहिली आणि महायुती सरकार स्थापन झाले आणि ही योजना राबवण्याची जबाबदारी ज्या विभागाकडे आणि ज्या व्यक्तीकडे मुख्यतः आहेत त्या आहेत आदिती वरदा सुनील तटकरे। ताई नमस्कार। अतिशय महत्त्वाचं खातं तुमच्याकडे आधीही होतं, याही वेळेस आहे। एक खरं म्हणजे मोठी संधी आहे। महाराष्ट्राचा गेम चेंजर ठरणारी ही योजना आहे। या योजनेवरून वेगवेगळे सतत बातम्या येत असतात, आपण चर्चेत असता 1500 की 2100 यावर आपण उत्तर दिलंच आहे। पण खरं म्हणजे ही योजना जी आणली, तुमची मूळ संकल्पना काय होती? मूळ संकल्पना हीच होती की महिलांच्या आर्थिक सक्षमतेबद्दल किंवा महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, अशा पद्धतीच्या संकल्पना किंवा वेगवेगळ्या व्यासपीठावर आपल्या सगळ्यांचीच मतं आपण मांडत असायचो। पण ते करत असताना साधारणपणे ज्या वेळेला आम्ही चौथं महिला धोरण आणलं त्यावेळेला प्रत्येक विभागाने एक सक्षम अशी योजना महिलांसाठी आणावी असं आम्ही त्या धोरणामध्ये संकेत दिलेले होते आणि त्यानुसार महिला व बालविकास विभागाकडून आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शासनाकडे प्रस्तावित केली आणि त्यामध्ये महिलांना दर महिन्याला 1500चा लाभ हा देण्याचं प्रस्तावित केलं आणि त्याच्यामध्ये वयोगट असतील, कारण ती आणत असताना 21 वयोगटाच्या खाली अनेक योजना आहेत बालकांसाठी किंवा तरुण मुलामुलींसाठी। 65 वयोगटाच्या पुढचे जे आहेत त्यांच्यासाठी वयोश्री किंवा श्रावण बाळसारख्या योजना आहेत। म्हणून 21 ते 65 या वयोगटातील ज्या महिला आहेत, खासकर ज्या निराधार आहेत किंवा आर्थिक परिस्थिती त्यांची तितकी सक्षम नाही आहे, ग्रामीण दुर्गम भागातल्या आहेत आणि या दृष्टिकोनातून किंवा शहरी भागातल्या सुद्धा ज्या आहेत ज्यांचं कुटुंबाचं किंवा घराचं स्वतःचं उत्पन्न हे कमी आहे, अशा महिलांसाठी, गरजू महिलांसाठी ही योजना आणली आणि ती यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न आम्ही त्या निमित्ताने केला। ही योजना आणताना हेतू सुंदर होता, पण अनेक चुकीची माणसं किंवा बोगस लाभार्थी या योजनेमध्ये घुसले, योजना बदनाम होती। खरं म्हणजे ज्यांनी लाभ घेतला त्यांच्याविषयी बोलणं गरजेचं आहे, पण योजना बदनाम होते। साधारणपणे सुरुवातीपासूनच जेव्हा ही योजना आणली तेव्हापासूनच या योजनेच्या अवतीभोवती सकारात्मक नकारात्मक दोन्ही विचार हे साधारणपणे फिरत राहिले आणि कुठे ना कुठेतरी इतकी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो, जी इतक्या मोठ्या लार्ज स्केलवर आहे, आतापर्यंत इतकी मोठी संख्या लाभार्थ्यांची असणारी ही एकमेव योजना आहे। त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी जे नकारात्मक ज्यांचे विचार होते त्यांनाही माहिती आहे की ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकते। त्याच्यामुळे त्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला घोषित केली त्यावेळेला ती इम्प्लिमेंट होणारच नाही, अंमलबजावणी होणारच नाही, फक्त घोषणेपुरतंच राहील, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच नाहीत, तुम्ही फॉर्मच भरू नका किंवा काही ठिकाणी तर चुकीचे फॉर्म भरण्याचा सुद्धा प्रयत्न झाला। त्यामुळे वेगवेगळ्या यांनी एक नकारात्मक हे करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचबरोबर सकारात्मकरित्या आम्ही ती राबवण्याच्या दृष्टीने काम करत राहिलो आणि जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आम्ही योजनेच्या माध्यमातून पोहोचू शकलो आणि आज त्या महिलांना ज्या वेळेला थेट लाभ मिळतो त्यावेळेला ज्या काही टीका होत असतात त्याच्या पलीकडे त्या महिलांना होणारा आनंद हा आमच्यासाठी जास्ती महत्त्वपूर्ण आहे। साधारणपणे एखादी शासनाची योजना ज्या वेळेला आणली जाते त्यावेळेला त्याचा दुरुपयोग करण्याचाही काही प्रयत्न करत असतात। प्रत्येक शासकीय योजना ज्या वेळेला असते त्यामध्ये कुठं ना कुठंतरी बोगस थोडीफार नोंदणी किंवा अशा पद्धतीचं होत असतं आणि मग ते स्क्रुटिनी क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर येत असतात। त्या परिस्थितीमध्ये जी काही त्या संदर्भातली कारवाई आहे ती सुद्धा केली जात असते। त्याच्यामुळे आमचा साधारणपणे हाच प्रयत्न राहिला आहे
की इतकी मोठी योजना आहे ही यशस्वीरित्या राबवणं आणि अधिकाधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून सक्षम करणं. मग आता तुम्ही इथेच थांबणार? लाडकी बहीण योजनेच्या व्यतिरिक्त आणखीन काही योजना शासन आणणार आहे? हे आम्ही साधारणपणे लाडकी बहीण योजना तर यशस्वीरित्या शासन चालवणारच आहे, महायुतीचं सरकार चालवणारच आहे. पण त्याचबरोबर महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं, फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणणं, त्यांना त्या बाबतीत जागरूक करणं हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि विभाग म्हणून तो एक महत्त्वपूर्ण उपक्रम आम्ही येत्या कालावधीमध्ये हाती घेणार आहोत. तुमच्याकडे महिला आणि बालकल्याण आहे. महिलांचा केवळ आर्थिक विकास नाही, सामाजिक विकास गरज आहे. त्यांना सुरक्षिततेची देखील गरज आहे. आज आपण पाहतो अवतीभवती बातम्या. तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून शासन काय करते? आम्ही गृह विभागासोबत संलग्न राहून सुद्धा 2-3 एकतर शक्ती कायदा आहे, ज्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः उल्लेख केला की केंद्राच्या काही कायद्यांमध्ये आता बदल झालेला आहे, ज्याचा उल्लेख शक्ती कायद्याचा जो प्रस्ताव केलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा होता. आणि कालांतराने प्रत्येक जशा काही दुर्दैवी घटना घडत जातात त्याच्यातून पण आपल्याला काही कायद्यांमध्ये काय आपण ठोस बदल करावे किंवा काय आपण नियम निकषांमध्ये किंवा काही जी कारवाई आपण करतो त्याच्यामध्ये काय बदल करावे ह्याच्यातले सुद्धा काही प्रसंग आपल्याला शिकवत असतात. मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या सर्व पत्रकारांसोबत आणि इतर मीडियासोबत संवाद साधत असताना त्याचा आवर्जून उल्लेख केला की शक्ती कायदासुद्धा रिवाईव्ह म्हणजे ते जे प्रपोजल आहे जे शासनाच्या वतीने पाठवलं गेलं होतं ते सुद्धा पुन्हा एकदा त्याचं फेर तपासणी करून त्याच्यामधल्या ज्या केंद्राच्या आता नवीन कायदा जो आला आहे त्याच्यामध्ये काय बाबी आहेत ज्या अंतर्भाव करण्यात आलेल्या आहेत आणि आणखीन काही नवीन बाबी आहेत याचं पुन्हा एकदा चाचपणी करून ते सुद्धा करण्याचा एक प्रयत्न हा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आम्ही पिंक रिक्षासारखी जी योजना आणली ती कुठे ना कुठेतरी ज्या प्रवास करणाऱ्या महिला आहेत सार्वजनिक त्यांच्या कार्यालयातून असतील, ऑफिसेसमधून असतील, शाळा कॉलेजेसमधून असतील, पिंक रिक्षा योजना अशी आहे की ती पिंक रिक्षा महिलाच चालवणार आहे, महिलाच वाहन चालक असणार आहे आणि ती साधारणपणे जे वर्किंग विमेन एरियाज आहेत म्हणजे तुमचे कंपनीज असतील, कारखाने असतील किंवा कॉलेजेस असतील, असे जे वर्दळीची ठिकाणं आहेत, सार्वजनिक तुमचं बसस्थानकं असतील, रेल्वे, तर या ठिकाणी ती जास्त आणि पर्यटन विभागासोबत पण आम्ही एक करार करून पर्यटनाच्या ठिकाणी सुद्धा पिंक रिक्षाज उपलब्ध करून देण्याचं म्हणजे चालवणारी महिला असते तिच्यासोबत प्रवास करत असताना सुद्धा एक सिक्युअर्ड आणि सुखरूपता जाणवते आणि त्या महिलेला सुद्धा जी चालवते तिला सुद्धा त्या निमित्ताने रोजगार मिळतो. तर ते एक पाऊल आम्ही उचललेलं आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये जवळपास त्या पहिल्या टप्प्यात आम्ही ज्या 10,000 रिक्षा उपलब्ध करून देण्याचं जे हे केलेलं आहे ते सुद्धा आम्ही या 2-4 महिन्याच्या कालावधीमध्ये करत आहोत. मुलींच्या शिक्षणाचं ड्रॉपआउटचं एक प्रमाण कमी होण्याची गरज आहे, त्या संदर्भात शासन काय करते? लेक लाडकी जी योजना शासनाने जी आणली ती ह्या दृष्टिकोनातूनच आणली की मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या 18 वर्षाची ती होईपर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये तिच्या खात्यामध्ये किंवा जी तिची आई असेल त्यांच्या खात्यामध्ये हा एक जो लेक लाडकी योजनेचा लाभ आहे तो त्या ठिकाणी वितरित होऊ शकेल, जेणेकरून प्राथमिक शाळेमध्ये मुलींच्या जाण्याची संख्या जी आहे ही साधारणपणे 80-85% आणि त्या सुमारामध्ये आहे, ती सुद्धा अधिकाधिक वाढलीच पाहिजे हा प्रयत्न आहे. पण त्याचबरोबर माध्यमिक आणि उच्च शिक्षण जे आहे ते वाढण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा ती त्या ठिकाणी एक हाती घेतलेली लेक लाडकीसारखी योजना आहे. या व्यतिरिक्त उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सुद्धा एक मुलींचं ज्या एक 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील ज्या मुली आहेत त्यांच्या उच्च शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा त्यांनी जी योजना आणलेली आहे ती सुद्धा अतिशय उपयुक्त आहे आणि अशा पद्धतीनं ती आहे. आणि साधारणपणे अधिकाधिक माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची जागरूकता ही त्या घटकामध्ये आणणं या दृष्टिकोनातून आम्ही काम सुरू केलेलं आहे. माझी खात्री आहे की आत्ता जो काही पर्सेंटेज आहे माध्यमिक शाळेमध्ये जाण्याचा हा निश्चितपणाने या काही उपक्रमांमुळे पुढच्या कालावधीमध्ये वाढलेला पाहायला मिळेल. आणि कोरोना काळानंतर विधवा महिलांचा प्रश्न एक फार मोठा झाला होता की कोविड काळामध्ये अनेक महिलांना दुर्दैवाने वैधव्य आलं होतं, तर त्यानंतर शासनाने या संदर्भात काही केलंय का? नाही, साधारणपणे त्या ज्या काही कोविडच्या कालावधीमध्ये अनाथ झालेली मुलं आहेत किंवा विधवा आहेत यांना सुद्धा साधारणपणे त्यावेळेला वात्सल्य अंतर्गत योजना ही सुरू करण्यात आली आणि त्यांना तो त्या पद्धतीने लाभ हा दिला जातो.
या महिला संजय गांधी निराधार जी योजना आहे त्यामध्ये सुद्धा त्या आहेतच. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना जी आहे, म्हणजे त्यामध्ये एक निकष आहे की इधर संजय गांधी निराधार योजना किंवा आपली लाडकी बहीण योजना. नाही, त्याच्यात 1500चाच मिळतो. कारण तो आधी 1200 होता, 1200 वरून तो 1500 झालाय आणि हाही 1500. तो साधारणपणे आपण अधिकाधिक संजय गांधी निराधार योजना जी आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या एकल महिला आहेत, विधवा महिला आहेत, ही योजना त्यांच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे त्यांना आपण अधिकाधिक त्याच्यामधून लाभ हा कसा मिळत राहील यासाठी तो संबंधित विभाग प्रयत्न करत असतो. या व्यतिरिक्त महिलांचे जे अनेक समस्या असतात, काउन्सिलिंगसाठी कधी कधी त्यांना गरज असते किंवा पोलीस स्टेशनमध्ये हवी तशी मदत त्यांना मिळत नाही, तर त्या संदर्भात आपण काही ठोस भूमिका घेतोय का किंवा काही करतोय का? दामिनी पथक जे आहेत किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी जो एक स्वतंत्र कक्ष ज्याच्यामध्ये महिला पोलीस अधिकारी आणि या सगळ्या ज्या बाबी आहेत ते गृह विभाग सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं बहुतांशी पोलीस स्टेशन्समध्ये आता ते आहे. आम्ही काल परवाच बाल हक्क आयोग जे आहे आमचा, त्यातून सुद्धा एक निर्णय घेतलेला आहे की बालक आणि बालकांच्या प्रतीच्या ज्या काही बाबी असतील संबंधित किंवा त्या ज्या आहेत ते आम्ही पोस्टर्स एक पोलीस स्टेशनमध्ये तयार करून की बाल हक्क आयोगासारखं सुद्धा एक आयोग बालस्नेही किंवा बालकांसाठी जे उपलब्ध आहे त्याची सुद्धा आम्ही जनजागृती जी आहे ती त्या माध्यमातून करत आहोत. आणि साधारणपणे दामिनी पथक असतील किंवा महिलांसाठीचे हिरकणी कक्ष असतील याच्यावर अधिकाधिक प्राधान्य आणि हे देऊन ते सक्षम करण्याची जी भूमिका आहे ती महायुतीच्या सरकार. निश्चितच या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचावा हाच आपला प्रयत्न आहे. जय महाराष्ट्राशी मनमोकळा संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मी खरं तर आपल्या माध्यमातून सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप मनापासूनच्या शुभेच्छा देईन. प्रत्येक स्त्री जी आपल्या अस्तित्वासाठी प्रयत्न करत आहे आणि खऱ्या अर्थानं स्वतःचं घर संसार सांभाळून आपण स्वतः पायावर सक्षम होण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या प्रत्येक महिलेला मी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देईन. एका लहानग्या मुलीपासूनचा अगदी नंतर पत्नीपर्यंतचा, आईपर्यंतचा, मग आजीपर्यंतचा आणि वेगवेगळी नातीसंबंध जपत असताना स्त्रीचं स्त्रीपण जपून ठेवणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.